इचलकरंजी शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवणारी इलेक्ट्रिक बस सेवा येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 8 इलेक्ट्रिक बसेस शहरात दाखल होणार आहेत। त्यानंतर आणखी 16 बसेस येणार असून एकूण 24 बस नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत। या सेवेसाठी शिवतीर्थ बस स्थानकासमोरील परिसर मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने तेथील 29 फेरीवाले व गाळेधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। मात्र कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचे योग्य पुनर्वसन करून पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही महापौरांनी दिली। बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे। विशेषतः परगावी जाणाऱ्या प्रवाशांना तसेच शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्चात इच्छित ठिकाणी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे। त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 150 जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून कामगार वस्त्यांतील युवकांनाही रोजगाराचा लाभ मिळणार आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत महापौर उदय धातुंडे यांनी या प्रकल्पावर राजकारण न करता शहराच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। या पत्रकार परिषदेला उपमहापौर अनिल डाळ्या, परिवहन सभापती अरुणा बचाटे तसेच नगरसेवक सतीश मुळीक, रवी राजपुते, विठ्ठल चोपडे, ओंकार सुर्वे, रुबेन आवळे, नागेश पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। विचार करून त्याच्यानंतर 40-50 करोड रुपये खर्च होणार आहे शासनाचा, त्याच्यानंतर जवळजवळ 150 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत, हा सगळा विषय आहे। आणि त्यांच्या कोणत्याही गाळेधारकांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही आहे, त्यांचं पुनर्वसन 100% करू। त्यामुळे तुमच्या मार्फत मला विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही ते गाळे स्वतःहून काढून घ्यावे आणि आमचा म्हणजे आम्हाला जे आम्ही ध्येय आखलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मदत करावी। त्यांचं पुनर्वसन कुठं करणार? त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही 3-4 स्पॉट दिलेले आहेत, त्यांना आम्ही तसं सुचवलं आहे, त्यांच्यावर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे। काही गाळेधारक आंदोलनाच्या पवित्र्यात आंदोलन करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आंदोलन कृपा करून करू नका, कारण 4-5 लाख लोकांचा प्रश्न आहे। आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचं पुनर्वसन आम्ही करतो, चर्चेतून आपण मार्ग काढूया। आणि ज्यांचं मेन रस्त्यावर जे फेरीवाले होते त्यांना माझी विनंती आहे, तुमचं पुनर्वसन झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे। त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कृपा करून तुम्ही येऊ नये, कारण तुमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आहे। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आंदोलन करू देत। जे काय 28 गाळेधारक आहेत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करणार असेल तर करू देत। पण ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला नाही, ज्यांचा धंदा अगदी व्यवस्थित चालू आहे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, त्यांना विनंती आहे तुम्ही आंदोलनात कृपा करून सहभाग घेऊ नका। गाळेधारकांना नोटीस बजावली? गाळेधारकांना आम्ही तोंडी 8 दिवसाच्या अगोदर तोंडी सांगितलेलं आहे आणि नियमाप्रमाणे 2 ते 3 दिवसाच्या अगोदर त्यांना आम्ही नोटीस दिली।